महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील असं म्हणता अजूनही होत नाहीयेत. त्याच्यामुळे 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज 2024ला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत. काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय. डॉक्टर काय मतदाराच्या नाडी मोजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार? ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का? आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला, एक पॅरलल फळी का नाही उभी करत तुम्ही? दरवेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे, नर्सेस घ्यायच्या, डॉक्टर्स घ्यायचे, हे कुठचे उपद्व्याप? हे आपल्याला आत्ताच सांगतोय, ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा, तिथे काम करा. तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो. आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वजण आलात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात. त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो. पण आपल्या सणासुदीच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्यावेळेला पोलीस माझे सहकारी ज्यावेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे, माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय. पण तुम्हालाही मनपूर्वक गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो. जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो. अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली, बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही, चॅनल बोलले म्हणजे रोजची चॅनल्स, त्याला मी एक नाव ठेवलंय, आज मला असे वाटते. लोकांना विचारायला कशाला पाहिजे? राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे? दे ठोकून आपली बातमी. वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या. मी आपला एन्जॉय करत होतो. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलीन. त्या अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला. बरं तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण? अमित शहा आणि मी. तुम्हाला कुठून रे कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय, राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली.
अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती. 12 तास थांबायची कुठून आली? आदल्या दिवशी पोहोचलो तिथं रात्री. त्यात थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत. मला असे वाटते तिकडे काही पत्रकार मला भेटले. मला बोलले, साहेब कधी भेटायचं? म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू? मला सांगा, काय बोलू? म्हणून मी नाही म्हटलं. मी भेट झाली, तिकडनं विमानतळावरती आलो. इथून जाताना पण वो देखो जा रहे हैं. हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. अहो, एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो. मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं, पुढे काय करायचं ठरवलंयस? मी म्हटलं, आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात? कुठे जरा मोकळीक म्हणून नाही. मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही. मी म्हटलं, अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगीन ना की लपून लपून निवडणुका लढीन. कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय. म्हटलं, अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत. मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काही मिळत नाही आपल्याला. मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा. मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो. या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय, मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला. तोपर्यंत इकडे सगळे काहीतरी बांधणी सुरू होती. मी आता काही नावं नाही घेत कोणाची. आणि ह्यांना वाटलं मी काँग्रेस मध्ये, ज्याला सत्ता होती त्यांची, जॉईन होणार बाकीच्यांसारखा. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही. आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही. जाऊन दे, पण तो झाला भूतकाळ. त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख, अध्यक्ष काही होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे, त्याला 18 वर्ष झालेली आहेत. ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही.
पण काही नाही, मी आपला हसत होतो, कारण त्यांचं काही करू शकत नाही आपण. आज मला असे वाटते